या भोगाचे आता सादर आलिया भोगाचे आता सादर आलिया भोगाचे आता सागर
आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालूनिया मगत कृपा सिंधू निवारी साकडी येरती बापुडे काय रंग भयाची या पोटी दुःखाची तराशी शरण देवासी दाता भले मगत कृपा सिंधू निवारी साकडी येरती बापुडे काय रंग तुका म्हणे काय नव्हे त्या करिता चिंतावा तो आता विश्वंभर मगत कृपा सिंधू निवारी साकडे येरती बापुडे काय रंग विठाला भोगासी असावे सादर देवावरी भार घालूनिया मगत कृपा सिंधू निवारी साकडे येरती बापुडे काय रंग पांडुरंगा करू आलिया भोगासी असावे सादर देवावरी भार घालूनिया मगत कृपा सिंधू निवारी साकडे येरती बापुडे काय रंग विठाला विठाला संगेवाडी तालुका पुरुष या गावातील आणि परिसरातील माझ्या सर्व शेतकरी अखंड
परिणाम सत्ताची अनेक वर्षाची परंपरा अत्यंत श्रद्धायुक्त अंतकरणाने आपण जोपासत आहोत. सालाबाद प्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन करत असताना आजच्या 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा जगद्गुरु तुकोबारायांचा उद्देश अभंगातून सेवेला घेतलेला आहे. वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये अभंगाचं पूर्ण चिंतन आपल्या समोर मांडण्याची अवघड जबाबदारी माझ्यावर सुयोजकांनी दिलेली आहे. अभंगाचा थोडक्यात भावार्थ आपण पाहूया. ज्याला आपण उपोद्घात म्हणतो, अभंग असा आहे. अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात, आलिया भोगाशी असावे सागर आणि देवावरी भार घालून. तुकोबारायांची अभंगवाणी महाराष्ट्रातील तमाम लोकांच्या जिभेवर सहजपणे रुळली. वास्तविकता तुकोबारायांचं वाङ्मय हे संपूर्ण वारकरी संप्रदायाला फुटलेली ताजी आणि टवटवीत पालवी आहे. तुकोबारायांच्या अभंगाच्या काही म्हणी आपण सुद्धा आपल्या व्यवहारामध्ये दैनंदिन वापरत असतो आणि आपल्या लक्षात येत नाही की हा अभंग तुकोबारायांचा किंवा तुकोबारायांच्या अभंगाचंही प्रमाण आहे. आजच्या अभंगातलं पहिलं चरणातलं प्रमाण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. काही झालं तरी आपण सहज म्हणून जातो, आलिया भोगाशी. अशी कितीतरी प्रमाण आहे की तुकोबारायांच्या अभंगातलं प्रमाण आहे. उदाहरण सांगायचं म्हटलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मी म्हटलो पुढं की तुम्ही बरोबर पाठीमागे म्हणता, बोलाचीच कडी संपलं. हे काय आहे? तुकोबारायांचा अभंग आहे. बोलाचीच कडी बोलाचाच जे का रंगली नंदली विनाश कारण हे उधार एका सहाय्य करून लहानपण रेगा देवा सहज म्हणताय तुम्ही. तसं बहुतेक लोक अभंगाच्या या पहिल्या चरणावर सगळ्यांचा परिचयाचा आलिया भोगाशी. कुठलाही दुःखद प्रसंग निर्माण झाला की म्हणतो आलिया भोगाशी असावे साधारण. खरंय, दुःखद प्रसंगामध्ये माणसानं खचून जाऊ नये म्हणूनच तुकोबारायांनी आजचा अभंग केलेला आहे. दुःखाचे भोग आहे ते आपल्याला भोगावेच लागणार असतील हा सिद्धांत जर असेल तर मग तुकोबाराय म्हणतात आलिया भोगाशी असावे सादर. पण सादर असताना म्हणजे ते भोग आनंदाने स्वीकारत असताना काय केलं पाहिजे? देवावरी भार घालून. भार कुणावर घालायचा? देवावर घालायचा. आता भार घालायचं म्हणजे नेमकं काय करायचं? हो, नाहीतर देवावर भार म्हणजे काय सगळं भार उचलून तुम्ही देवाच्या मस्तकावर ठेवा? नाही नाही नाही. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. भार म्हणजे काय? मुलीचं लग्न होत नाही तोपर्यंत त्या मुलीच्या नावापुढे नाव कुणाचं? कुमारी. त्या मुलीचं नाव आणि तिच्या पुढे कुणाचं नाव? वडिलांचं नाव. पण लग्न ठरलं आणि लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मुलीच्या नावापुढे नाव कुणाचं जातं? सौभाग्यवती. वडिलांचंही नाव जातं, पतिराजांचं नाव येतं. माहेरचं आडनाव जातं आणि सासरचं आडनाव जोडलं जातं. त्याचा अर्थ काय? जोपर्यंत त्या मुलीचा विवाह होत नाही तोपर्यंत तिचा सगळा भाग, सगळी सर्वस्व जबाबदारी कुणाची? वडिलांची. पण एकदा का विवाह होऊन ती नांदायला सासरी गेली की तिचा सर्व भार, तिची सर्व जबाबदारी तिच्या पतीवरच येते. म्हणजे याचा अर्थ मुलीच्या लग्नाच्या अगोदर तिचा भार वडिलांच्यावर होता आणि लग्न झाल्यानंतर तिचा सर्वस्वी भार हा पतीवर गेला. तुम्ही काय करा? तुमच्यावर येऊ नका हो, तुम्ही फक्त त्याच्यावर भार टाका.
हात दाबायला म्हणजे नेमकं काय करायचं? काही लोक परमार्थातले इतके विनम्र असतात आणि श्रद्धाळू असतात. त्यांना जर विचारलं ना, का हो, काय सुंदर घर बांधले, आपलं नाही हो, मी निमित्त आहे. हे सगळं केलं कोणी? काय सुंदर व्याख्यान केलं, काय सुंदर प्रवचन झालं, काय सुंदर कीर्तनामध्ये आम्हाला श्रवण करायला मिळालं. तो सहज बोलून जातो की ज्याची देवावर श्रद्धा आहे, ज्याचा देवावर भार आहे, तो म्हणतो सखा कृपावंत परमेश्वराला तो म्हणतो, हो मी नाही बोलत, सखा कृपावंत वासा द्याची. तुकोबराय सुद्धा म्हणतात, अहो घोडीले वाढणारं धन्याचा हा माझा, मी तो हा परमार्थ आहोत. आणि त्या परमजावी पांडुरंगावर नितांत शब्द असताना त्याच्यावर भार घाला, आणि त्याच्यावर जर भार घातला तर त्याचं काय फलित मिळेल? अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, मोदतो कृपा सिंधू. तिथं कृपा सिंधू म्हटलेलं आहे. तो तुम्ही जर त्याच्यावर भार टाकला, ल्यावे द्यावे घ्यावे तुझ्या नावे जमा खर्च तुझ्या, तर निश्चितपणे तो कृपा सिंधू तुमचं सगळं साखळं निवारण करेल. तुम्हाला असं वाटतंय का तुमच्या जीवनामध्ये निर्माण झालेलं साखळं संकट, तुमचे असलेले जीवलक, जन्म येते, ज्याला जन्म दिलाय, जी करून आणली, तुमचे जे सगळे सोयरे आहेत ना, सोयरे तुमच्या समोर भोवती असलेली नातेवाईक आहेत ना, ते नव्हे, कुणीच यातून तुम्हाला सोडवणार नाही. तुका म्हणे तुझं सोडवणार आणि एका चक्रपाणी कुणी सोडवू शकणार नाही. फक्त तोच सोडवू शकेल, तो सगळं साखळं निवारण करेल, कुणीही नाही. येरती माकुडे काय आपल्या भोवती असतात ना, ते आपल्या मायेनं असतात, आणि आपल्या भोवती असतात ते आपल्याकडून काय मिळतंय म्हणून असतात. धनवंता लागे सर्व मान्यता मिळते, जो पैशानं बरोबर आहे ना त्याला सगळे मान्यता मिळते, पण ते तेवढ्या पैशापैकी त्यातलं कुणीही तुला वाचू शकणार नाही. तोच मनामध्ये कुठलीही भीती मनामध्ये घेऊ नको. जर भीती घेतली तर त्या भीतीच्या पोटी दुःख जन्माला येतं. अभंगाच्या तिसऱ्या चरणात म्हणतात, भयाची या पोटी दुःखाची. भीती मनामध्ये निर्माण झाली तर त्या भीतीमध्ये दुःख. पण तुम्हाला दुसरा एक उपाय सांगितला, शरण देवाशी जाता. तुम्ही त्या देवापुढे शरणागती खरंय. शरणागती पत्करण्यामुळे काय होतं एक उदाहरण सांगून जातो. तुकोबरायांचं प्रमाण आहे, आपल्याला सहज माहिती आहे की महापुरे झाडे झाती सगळ्यांच्या तोंडपाठ प्रमाण आहे. पण दुसरं एक प्रमाण आहे, पुरे मातली या नदी जीवन वृक्ष
पण एवढं मोठं त्या नदीच्या कडेला असलेलं झाड महाकाय वृक्ष असतो, तो पाण्याच्या लाटेनं उन्मळून पडतो, पण लवाळा जातो नाही 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 नाही. एकदा झाड म्हटलं का माझं तर एवढा मोठा महाकाय आहे, मी लाटेनं उन्मळून पडणार आहे, पडलो रे. आणि तुझं तरी काय रे? लवाळा म्हणला, अरे तू गेलास तरी मी नाही जाणार. कारण लवाळ्यानं एका संतांना विचारलं होतं, महापूर आल्यानंतर हे झाड निघून जाईल, पण मला वाचायचंय, मी काय केलं पाहिजे? संतांनी सरळ सांगितलं, नम्रता धारण कर. पाणी आलं की नुसती नम्रता धारण कर. शरणुदा तसंच झालं, झाड गेलं, पण दुसऱ्या दिवशी झाड बघू लागलं, लवाळं काय, लवाळ्याचं काय? अरे झाडा बघत राहतो लवाळ्याचं काय होतंय. लवाळ्यानं संतांनी सांगितलेलं ऐकलं आणि पाण्याचा लोंढा जसा आला तसा लवाळ्याने एकच केलं. त्यामुळे काय झालं, शरणागती पत्करली लवाळ्यानं, त्यामुळे ते वाचलं. तुम्हाला शरणागती पत्करल्याशिवाय पर्याय नाही. एका विरहिणीमध्ये म्हणतात, निरोप आहे, येणे एकलेची जाणे हो शेवटी, येणे एकलेची जाणे हो शेवटी, येते राणीची नाही कल्पकोटी, येते राणीची नाही कल्पकोटी, जोडिले धन ते धन तेले लक्ष कोटी, जोडिले धन ते नचले लक्ष कोटी. म्हणून आलो सावळ्याच्या भेटीओ, म्हणून आलो सावळ्याच्या भेटीओ, आता घालायचा त्या मार्गानं तुला जावंच लागणार आहे. संपत्ती वाचेल तुला नाही, तू त्याला शरणागती पत्करून त्याला शरण जा, काही करू नको, तो तुझं साकडं निवारण करेल. आता त्याला शरणागती पत्करल्यानंतर किंवा आपण शरणागती पत्करल्यानंतर आपण त्यातून वाचतो. लोकांनी विचारलं म्हणजे महाराज, शरणागती पत्करल्यानंतर आपण वाचतो हे तुम्ही म्हणताय, बरं, जे भोग आलेले आहेत त्याला सादर व्हावं आणि त्याच्यावर भार घालावा हेही तुम्ही म्हणताय. समजा आम्ही हे सगळं तुम्ही म्हणताय तसं केलं तर काय होईल? तुकोबारायांनी सांगितलं, काय तुका म्हणे काय, तुका म्हणे काय नवे नवे. त्याने काय केलं? काय हे केले एका चिंतिता विठ्ठले. त्याने काय नाही केलं, तुम्ही त्याचं फक्त त्या विश्वंभराचं चिंतन करा. निश्चितपणे तो तुमच्या जीवनामध्ये जे साकडं निर्माण झालेले त्याचं निवारण करेल. अभंगाचा थोडक्यात भावार्थ संपला. विठ्ठल दुःखानं मिश्रित जीवन आहे. तुमच्यापैकी असा आहे का कोण की जन्माला आल्यापासून तो फक्त दुःखच भोगतोय? असं कोण आहे का? बरं, दुसरी बाजू सांगतो, तुमच्यात असा कोण आहे का की जन्माला आल्यापासून तो फक्त सुखच भोगतोय? नाही. कुणाच्या जीवनामध्ये सुख जास्त असतं, कुणाच्या जीवनामध्ये दुःख जास्त असतं.
जसे नदीला 2 तीर असतात तसं जीवन रूपी या नदीला 2 तीर आहेत. एका तीराचं नाव आहे सुख आणि दुसऱ्या तीराचं नाव आहे दुःख. विठ्ठल माणसाला सुख बरं वाटतं पण दुःख आवडतं का? अहो मला दुःख हवं असं कुणालाच वाटत नाही ना. कुठल्याही प्राण्याला असं वाटत नाही की मला दुःख वाटत. पण एक आहे, सुख आलं आणि ते निघून गेलं की समजायचं पाठीमागं दुःख, आणि दुःख आलं की ते निघून गेलं की समजायचं पाठीमागं चक्र आहे. जो आता सुखी असतो तो पुन्हा दुःखी होतो, आता दुःखी असतो तो पुन्हा सुखी होतो. फक्त जरा धीर धरायला हवा. धीर धरायला पाहिजे का? नाही तर दुःखामध्ये उन्मळून जर पडलं ना तर काय, आणि सुखामध्ये उन्मत्तही होणार. गंमत कशी माहितीये का? तुकोबाने एका अभंगातून सांगितलं. जिथं सुख असतं तिथं हमखास दुःख येतं. तुका म्हणे दुःखी, काय म्हणतात तुकोबाय? तुका म्हणे दुःखे येती सुखाची या घरी. तो सुखाच्या घरी अवश्य येतं, आवर्जून येतं. कारण दुःखासारखं कोडगं या जगात कोणीच नाही. काय म्हटलं मी? कोडगं म्हणजे कळलं का तुम्हाला? कोडगं म्हणजे आमच्याकडे कोडगं म्हणतात. कोडगं म्हणजे काय? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? लापाट. बरोबर आहे. म्हणजे दुःख लापाट आहे. जिथं सुख असतं तिथं आवर्जून जातं. किती लापाट आहे माहिती का? तुम्हाला गमतीचे ठिकाण सांगतो. गंमत अशी झाली, काही काय लोक फार लापाट असतात. तसा एक लापट मनुष्य रस्त्याने चालला होता आणि एका घरामध्ये शिरला. पाणी प्यायला म्हणून शिरला तर आज तो मनुष्य जेवायला बसला. आता तो जेवता जेवता बाहेरून जर कोण आला तर तुमच्याकडे काय पद्धत आहे? त्याला काय म्हणायचं? या जेवायला. अगदी बरोबर आहे. तुमच्यासारखं आमच्याकडे बी तसंच आहे. बरं समजा नाही म्हणलं तर लापट कोण होतं? आपण. तुम्ही म्हणणार नाही बरोबर आहे का? आता दुसरी बाजू अशी आहे की आपण जर त्याला म्हटलं या जेवा तर तो काय म्हणतो? घ्या जेवाचा. हे बरोबर आहे की नाही? ते सुसंगत आहे. पण तो जर म्हणला वाडा तर त्याच्यासारखं लापट कोण आहे का? काय म्हणते? बरं एकदा म्हणल्यावर ते नाही कोणी लापट म्हणणार. पण तो मनुष्य काय करतो? जेवायला या म्हटलं तर हे लापट असतं. पाणी प्यायला म्हणून जातं, जेवायला मनुष्य बसलाय तो या म्हणलं की म्हणतो वाडा. बसतोय घड्याळाकडे बघतो त्या वेळेला दुसऱ्या दिवशी सकाळी नेमका हजर होतो. आता हा नेमका त्या वेळेला जेवायला बसलाय. आता कालही ह्याला या जेवाय म्हटल्यावर आज आलाय म्हटलं तर म्हणावंच लागते. पण जरा कालच्या आजच्या बोलण्यात जरा थोडासा जोर कमी होता. काल कसा म्हणला या जेवाय, आज म्हणला काय जेवताय का? म्हणलं वाढताय का? वाढताय का म्हणलं तर वाढलंच पाहिजे. दुसऱ्या दिवशी जेवला, तिसऱ्या दिवशी जेवला, चौथ्या दिवशी जेवला, 5-6 दिवस झालं तो नेमका त्यावेळेला यायचा आणि या जेवाय म्हटलं की बाया मागं सारूनच बसायचा. म्हणजे त्याला काय म्हणतात? कळलं तुम्हाला. 8व्या दिवशी नेमका पाडवा होता. 8व्या दिवशी बायकोने विचारलं उद्या करून घालायचे की किती जणांचं घालायचं? कारण काय विचारलं? विचारायचं कारण काय? रोज आहे ना हे. त्याच्या सकट जेवायला बनव, ते पुन्हा यायचं नाही याची व्यवस्था मी करू. त्याला माहित नाही मी त्याच्या पुढचा आहे. बघ गंमत करतो, फक्त तू साथ द्यायची. म्हणजे काय करायचं? आला की मी त्याला म्हणेन या जेवाय.
तिला पटच आहे. ती म्हणणार वाडा वाडा म्हणलं की वाढायचं आणि तू एकच काम करायचं, जेवायला वाढायचं आणि जेवायला वाढलं की मी असा तोंडात घास घालणार आणि एकच म्हणणार आमटी किती तिखट झाली. तू म्हणायचं खायची असली खायची नाही तर सुटायचं व्हायचं. मला राग येणार, लटका राग येणार, मग मी बाया मागे चालणार, हातात काठी घेणार, स्वयंपाक घरामधली लाईट घालू, अंधार करून तिथंच बस मुरून त्या कॉटवर असलेल्या उशीवर मी फटका मारला की तू नुसतं वाजायचा काय. ठरल्याप्रमाणे नियोजन झालं आणि दुसऱ्या दिवशी हा नेमका आला जेवणाच्या टायमाला या जेवाय वाडा लापटच आहे ना, वाटलं जेवायला वाढलं. ठरल्याप्रमाणे आपलं त्याने जब एक घास असं उचलला म्हणला आमटी किती तिकट झाली, गळायची असली गळायची नाही गुपचूप निघली. मला अशी म्हणतीच म्हणून बाहेर ओढल्या, हातात काठी घेतली, हिनं पटकन लाईट घालवली, अंधार पडला आणि कॉट चाट बसली. त्यानं त्या उशीवर गादीवर फटका मारला की हिरवा ही इतकं लापट आहे तसंच जेवते. सांगा मला तुम्ही, तुम्हाला किंवा मला जेवण गेलं असतं का? पण ती लापटायच आहे तसंच जेवण होतं. आणि पुन्हा विचार करते नेमकं पुरणपोळ्याचं नियोजन आहे आणि सुंदर जेवण आहे, आजच कसं भागायचं तुला, तसंच जेवते. पण त्यांची वादावादी मारा म्हणजे हिनो जोरात मारायचं ती जास्तच वाढायला गेलं. तर म्हटलं असं करू आपण बाहेर जाऊ आणि ह्यांची भांडणं मिटल्यावर जेव्हा येऊ. काय नापट असायला प्रमाण असावं का नाही हो. हे खरकट हात घेतला असं मागच्या दारानं ते भिंतीच्या आड गेला नसा, ह्यांना वाटलं गेलं. लाईट लावली, ही कुठं आहे तुम्हाला, कसं काय आपली आयडिया कसं काय म्हटली, मी तुम्हाला साथ दिली म्हणून तुम्ही ही सगळं सक्सेस झालं. तो म्हटलं मी कसं काय मारल्यागत केलं, मी कसं काय मारल्यागत केलं. ती म्हणली मी बी कसं काय रडल्यागत केलं. ती गेलं ना आलं म्हणलं मी बी कसं काय गेल्यागत केलं. इतकं लापट आहे, दुःख तितकंच लापट आहे. विनोदाचा भाग संपला, दुःख येतो म्हणून येतं, ते कोणालाही सुद्धा. आणि मग जीवनामध्ये दुःख आलं की मग आपल्याला असं वाटतं हा दुःखाचा भोग कुठला आहे. अहो दुःखाचा भोग निर्माण झाला, दुःख निर्माण झाल्यानंतर नामदाराने सुद्धा देवाला दोष दिला, हे देवा तुझा माझा देवा जीवनामध्ये दुःख आल्यानंतर आपण त्याचा विचार करत असतो की आपण कोणी कोणाचं वाईट केलं नाही. प्रकार किती आहेत बघा. चांगलं केलं की चांगलं होतं, प्रकार नंबर 1. चांगलं केल्यावर सुद्धा वाईट होऊ शकतं, प्रकार नंबर 2. वाईट केल्यावर चांगलं होतं, प्रकार नंबर 3. आणि वाईट करून वाईट होतं, प्रकार नंबर 4. आता बघा काही विषय असे वाईट केलं की वाईटच होतं. मग तो म्हणतो काय त्याचं वाईट झालं होणार, अहो काय तुझं चांगलं झालं होणार, अहो तो चांगलं आहे त्यानं चांगलं केलंय त्याचं चांगलं होणार. आणि वाईट करून चांगलं झालं तर म्हणणं काय ह्याचं इतकं वाईट वागलं, इतकं वाईट आहे पण तरी सुद्धा इथं चांगलं झालं काय राव. असं म्हटलं की मग बाकीच्यांना असं वाटतं काय राव देवा घरी न्याय
झालं. मग कशाला आपण पारायण करायची? विठ्ठल पण चांगलं करून जर वाईट झालं तर मग मनुष्य विचार करत बसतो, माझ्याकडून कधीच चांगलं वाईट घडलं नाही, पण माझ्या वाटणीला का दुःख आहे? का दुःख येतं? ते दुःख कसलं आहे माहिती आहे का तुमच्या? संचितातलं आहे. तुकोबाराय म्हणतात, रे एवढं दुःख करण्याचं काही कारण नाही, कारण तुझ्या संचितातच तू भोग आहे. भोगत आणि संचितामध्ये भोग जन्माला येतो. तो दुःखरूपी भोग कशामुळे जन्माला येतो? तर वाईट कर्मामुळे. सिद्धांत आहे. पण या भोगामुळे जर दुःख झालं तर वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ आणि भोगण्याचे फळ. दुःखी होऊ नका. जीवनामध्ये भोग आहे, दुःख येतच राहणार. आणि दुःख सरल्यानंतर एक लक्षात ठेवा, सगळ्या सत्य सिद्धांत आहे, ज्याला सुरुवात आहे त्याला शेवट आहे. दुःखमय घटनांचे चक्र जर सुरू झालं तर मग त्याला असं वाटतं हवाल दिलं होतं, तो कोसळतो. पण त्याने एक लक्षात ठेवावं, आता दुःख सुरू झाली पण याचा शेवट कुठंतरी, म्हणजे ज्याला सुरुवात असते त्याला शेवट असतो. लक्षात ठेवा. धर्मराजाला भगवान श्रीकृष्णाने अंगठी दिली होती. धर्मराजा म्हणला, भगवंता मला जेव्हा बघावं तेव्हा दुःखच वाटणीला, हे राज्य माझं, मी कुणाशीही आदर मानला नाही, माझ्याकडून कुणावर अन्याय झाला नाही, पण मलाच वनवास का आणि हे दुःख मलाच का. भगवान श्रीकृष्णाने एक अंगठी बनवली, त्या अंगठीवर फक्त एकच वाक्य लिहिलं, ये भी दिन जाएंगे. काय दिलं होतं? लिहिलं होतं ये भी दिन जाएंगे. धर्मा, तुला कधी दुःख होईल ना, मनामध्ये उद्वेग होऊ लागला, यातना होऊ लागले की आम्ही तिकडे, म्हणजे धर्मानं तसंच करायचं. काय दुःख निर्माण झालं की आम्ही तिकडे ये भी दिन जाएंगे, चला. असं करत 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 वनवास संपला, अज्ञातवास संपला, युद्ध झालं. युद्धामध्ये काही रोज वेगवेगळ्या सुखाच्या कधी दुःखाच्या घटना घडू लागल्या, दुःखाच्या घटना घडू लागल्या की आम्ही तिकडे ये भी दिन जाएंगे. राज्य मिळालं, धर्माचं राज्य आलं, धर्माला गादीवर बसवलं, संपूर्ण त्या राज्यामध्ये जल्लोष सुरू झाला, आनंदाचं. धर्माचं राज्य आलं, धर्माचं राज्य आलं, स्वराज्याभिषेक झाला, सगळ्यांना दान केलं गेलं, सुवर्णदान, अन्नदान, वस्त्रदान, मोहरादान, सगळं दान केलं. आनंदाचा दिवस. धर्मराजा गादीवर बसलेले आहेत, गादीवर बसल्यानंतर त्याचं लक्ष गेलं अंगठीकडं. काय लिहिलं होतं? काय लिहिलं होतं?
ये बी दिन अंगठी काढली अशी फेकून देणार तेवढ्यात कृष्णानं धरली. म्हणले अंगठीकडे बघून इथपर्यंत आला. आता ही अंगठी टाकू नको, ही अंगठीकडे बघत राज्य कर. तुझं राज्य धर्माचं राज्य म्हणून नावारूपाला येईल. विठ्ठल जीवनात लक्षात ठेवा. आणि एक लक्षात ठेवा, दुःख आल्याशिवाय जीवनाचा अर्थ कळत नाही. संघर्षमय जीवन असलं पाहिजे. किती दुःख आहे. कोरोनाचा कालावधी बघा लांब, किती लोकांच्या जीवनामध्ये दुःख आलं. पण काही काही लोक भीतीनं, भीती म्हटलं की दुःख आलं ना. भिऊ नका ना, काय व्हायचं ते होते. आलिया भोगाशी जो भोग संचितात आहे तो जीवनामध्ये आला, घाबरणार नाही, उन्मळून पडणार नाही. त्याला सामोरं जाणं हे खरं धीरोदत्तपणे सामोरं जाणं हे खरं पुरुषार्थ आहे. लक्षात ठेवा. डगमगायचं नाही. तुमच्या पुढे मी उभा आहे. आता गेले 20-25 वर्षापासून तुमचा आमचा संबंध आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मला काय येता आलं नाही. तुमचं अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. माझं आध्यात्मिक जीवन सुरू आहे, प्रापंचिक जीवन सुरू आहे, सामाजिक जीवन सुरू आहे. मी तुमच्या पुढे आहे असं तुम्हाला असं वाटत असेल ही चुकी आहे. अजिबात नाही. तुमच्या सगळ्यांपेक्षा मी दुःखी आहे. आमच्या जवळचे बापू आहेत, आमचे साळुंके साहेब आहेत, आमच्या गावचे लोक आहेत. मी काय म्हणतो ते त्यांना कळेल. खरं सांगतो तुम्हाला. पण या दुःखावर मात करण्याचं परमार्थाचं सामर्थ्य असलं ना, संपला विषय. मी मगाशी बापूंना बोललो. आमच्या गावातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. मी व्हॉट्सअपवर एक पोस्ट टाकली होती. कोरोनाच्या काळामध्ये माझ्या जीवनावर माझ्यावर काय प्रसंग आला होता. 95% आमच्या सौभाग्यवतींचं फुफ्फुस इन्फेक्टेड झालं होतं. 99% केस हाताला येणार नाही असं डॉक्टरांनी पुण्याच्या सांगितलं. साहेब पुण्याच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की 2 दिवसात खरं आहे, तुम्हाला काही फोन. पण निगडीला बरं आमची मेसेज म्हणजे माझी बायको निगडीला ऍडमिट होती. निगडीला पुणे. जसं हे डॉक्टरांनी सांगितलं तुकोबारायांना फोन म्हणजे असा नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज निगडी ही देहूच्या परिसरात आहे. माझं आयुष्य तुकोबार आहे, तुमच्या चरणावर घालून मी तुमची सेवा केलेली आहे. जर माझ्या जीवनात दुःख जर आलं तर तुम्हाला तुकाराम नाही म्हणणार. उन्मळून नाही पडलो. लक्षात ठेवा. काय होईल ते संत कृपा काय असते अनुभवायला आली बरं का मला. संत कृपा काय असते आम्ही अनुभवली. अरे होऊन जातं. मला सांगा, एवढा मोठा संघर्षमय प्रसंग निर्माण झाल्यानंतर मी केवळ परमार्थी म्हणूनच टिकलो का. मी परमार्थ करतो आणि मी म्हणतो प्रामाणिक परमार्थ करतो बघ का. तुम्हाला काय म्हणायचं तरी म्हणा. आजपर्यंत मी साळुंके महाराज असतील कोणीही सांगेल, एखाद्या गावात गेलो मला इतकं द्या कधी म्हटलं दाखवा, मी कीर्तनाच्या गादीवर नाही करायची. 5.5 लाख रुपये बिल झालं आमच्या मिसेसचं दवाखान्याचं. 1 रुपया सुद्धा भरायला मला लागला नाही. ही कृपा संतांची आहे. मी काय सांगितलं, हे कुठं ना कुठं तरी फळालं येतं. कुठं ना कुठं तरी फळालं येतं. तुम्ही चांगलं करा, चांगलं सांगा. तात्पुरतं असं वाटेल की आमचं काय चांगलं होतं, अरे तुझं चांगलं होणार. जरा थांब. आता जीवनात दुःख आहे. दुःख नाही. मॅडम माऊली सुद्धा म्हणतात ना, सुखी संतोषाने यावे. दुःखी विषय म्हणतात. कशासाठी आपण उन्मळून पडायचं. नाही नाही नाही. जे भोग जीवनामध्ये येतात एक लक्षात ठेवा. संतांच्या वचनामध्ये असं सामर्थ्य आहे की तुम्ही आयुष्यात उभं कसं राहावं हे संतांच्याकडनं शिकून घ्या. संतांच्याकडनं शिकून घ्या. म्हणून ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, भागवत वाचा, नामदेवांचं गाथा वाचा. का पारायण करावी गावोगावी, का संत वचनानुभव, का संत वचन घ्यावं, का संत वचनानुसार आपलं आचरण ठेवावं. त्याचं कारण एकच आहे की आपल्याला तारणारे आहे ते संत वचन आहे. आणि म्हणून या संत वचनाप्रमाणे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये निरोध करा. जीवनामध्ये दुःख चुटकीसारखे निघून जाईल.
अशी चुटकी वाजवल्यासारखं दुःख निर्माण आहे. कसला आलाय भोग संचितातला आहे. आणि तो जर भोगावाच लागणार असेल तर तुकोबराय म्हणतात एकच उपाय करावी ती म्हणी समाधान करा. काही घाबरायचं नाही. म्हणायचं सुद्धा नाही माझ्या जीवनात असायचं नाही नाही हाय बरं आहे ओके. समाधान कसं करा तुकोबराय म्हणतात आलिया भोगाला साधं अभंग आलिया भोगा